हॉटेलसारखी मटर पनीर आपण जर घरीच बनवू शकतो तर हॉटेलमध्ये जायची काय गरज। तर आज मी तुम्हाला अगदी हॉटेलसारखी मटर पनीरची भाजी बनवून दाखवणार आहे। एकदम मस्त तशीच बनते, खायला अप्रतिम लागते। शिवाय हॉटेलमध्ये जसा मसाला बनवतात त्याच पद्धतीने मी मसाला बनवून तुम्हाला दाखवणार आहे। तर रेसिपी पूर्ण बघा, आवडली तर लाईक करा। चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। तर ही भाजी बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपण एक मसाला बनवणार आहोत। जसा हॉटेलमध्ये मसाला बनवतो ना त्याच पद्धतीने आज आपण मसाला बनवणार आहोत। तर पॅन मध्ये इथे 2 चमचे तेल घातले, 2 मोठे उभे चिरलेले कांदे घालायचे आहेत आणि कांद्याचा रंग बदलेपर्यंत चांगला हा कांदा फ्राय करून घ्यायचा आहे तेलामध्ये। गॅसची फ्लेम इथे मी मीडियम ठेवलेली आहे। तर 2-3 मिनिटातच तुम्ही पाहू शकता याचा रंग सोनेरी झालेला आहे। कांदा चांगला भाजून घ्यायचा। यानंतर 2 मोठे टोमॅटो घेतलेले आहेत रफली चॉप करून। आता हे टोमॅटो सुद्धा या कांद्यामध्ये चांगले भाजून घ्यायचे। तुम्ही टोमॅटो प्युरीचा सुद्धा वापर करू शकता, पण असा मसाल्यामध्येच घातला तर पुन्हा डबल टोमॅटो प्युरी तुम्हाला बनवायची गरज नाही। आता यामध्ये मीठ घातलंय, यामुळे काय होतं कांदा आणि टोमॅटो आहे ना पटकन नरम होतात। यानंतर इथे मी 7-8 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आल्याचा तुकडा, 2 हिरव्या मिरच्या आणि 2 काश्मीरी मिरच्या म्हणजेच बेडगी मिरच्या तोडून घेतल्यात। 10-12 काजू घ्यायचे आहेत। यानंतर इथे मी काही खडे मसाले घेतलेत, 3-4 लवंग, 3-4 काळी मिरी, 1 दालचिनीचा तुकडा, 1 हिरवी वेलची आणि 1 दुसरी मोठी वेलची असते ना ती घेतलेली आहे। आता हे सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम मीडियम ठेवून हे सगळं साहित्य चांगलं शिजवून घ्यायचं आहे। कांदा टोमॅटो व्यवस्थित नरम पडत नाहीत, नरम होत नाहीत तोपर्यंत चांगले शिजवून घ्यायचे आहेत। तुमच्याकडे काजू नसतील तर इथे तुम्ही बदामचा वापर करू शकता। शिवा कलिंगडच्या बिया असतात ना ज्याला मगज गर म्हणतात, मगज बी, ते सुद्धा वापर करू शकतात किंवा पपयाच्या बिया वापरू शकतात। तर हा मसाला आपला छान शिजून झाला आहे, थंड करून घ्यायचा। त्यानंतर हा मसाला आहे तो मिक्सरमध्ये काढून घ्यायचा। मिक्सरमध्ये काढून घेतल्यावर यामध्ये 1 मोठा चमचा दही वापरले। दही घेताना दही आंबट घेऊ नका, जास्त दिवसाचं घेऊ नका, फ्रेश दह्याचा वापर करा। आता झाकण लावून हे वाटण मी वाटून घेतलंय। हे वाटण तुम्ही स्टोर करून फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता आणि दुसऱ्या भाज्या बनवताना या वाटणाचा तुम्ही वापर करू शकता। आता इथे मी पॅन गरम करायला ठेवलंय, 2 ते 3 चमचे तेल घालायचं। इथे मी 200 ग्रॅम पनीर घेतलेला आहे। पनीर या तेलामध्ये चांगला फ्राय करून घ्यायचा आहे सोनेरी रंग येईपर्यंत। पनीर तळताना आपण काय करतो, पहिल्यांदा याचे तुकडे करतो आणि त्यानंतर तळतो। तर अशा पद्धतीने तुम्ही पनीर तळून बघा, जास्त आपल्याला मेहनत घ्यायची गरज नाही, एकदमच हा पनीर छान तळला जातो। जास्त ते लहान तुकडे करून पनीर तळले ना तर चिकटतात सुद्धा आणि व्यवस्थित तळले सुद्धा जात नाही। तर ही ट्रिक नक्की अवलंबून बघा। आपला हा पनीर आता तळून झालाय, प्लेटमध्ये काढून घेऊया। यानंतर याचे तुकडे करून घेऊया। तर हे बघा, आपण अख्खाच पनीर तळल्यामुळे पनीर कापायला सुद्धा सोपं जात आहे आणि पनीरचे तुकडे सुद्धा व्यवस्थित होत आहे। शिवाय आपली मेहनत सुद्धा वाचते, पनीर लगेच तळला जातो असा अख्खा पनीर तळल्यामुळे। तर मी या पनीरचे असे मीडियम साईजमध्ये म्हणजे मीडियम आकारामध्ये तुकडे कट करून घेतलेले आहेत। हे बघा, आता भाजी बनवायला घेऊया। यासाठी कढईमध्ये 3 ते 4 चमचे तेल घातलंय, 1 मी बटरचा क्यूब घातलाय। यानंतर 1 चमचा जिरं घालायचं, 1 तमालपत्र घालायचं, बारीक चिरलेला 1 मोठा कांदा घातलाय। कांदा चांगला सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे। यानंतर यामध्ये आपण काही मसाले घालणार आहोत। तर पाव चमचा हळद पावडर, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर, यामुळे रंग खूप छान येतो भाजीला, 1 चमचा लाल तिखट आणि 1 चमचा धणे जिरे पावडर, 1 चमचा मी इथे किचन किंग मसाला वापरलाय। तुमच्याकडे किचन किंग मसाला नसेल तर तुम्ही गरम मसाल्याचा वापर करू शकता। आता सगळा मसाला जो आहे तेलात मिक्स करून घ्यायचा। यानंतर आपण जे वाटण बनवलं होतं ते वाटण सुद्धा या मसाल्यांमध्ये घालून हा मसाला चांगला शिजवून घ्यायचा। एकसारखं मिक्स करत राहायचं आहे, यामुळे हा मसाला छान शिजला जातो। आता झाकण ठेवून स्लो गॅसवर 2 मिनिटं हा मसाला छान शिजवून घेतलाय मी। एकदा सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। यानंतर इथे मी 1 वाटी हिरवे मटार घेतलेत, हिरवे मटार घालूया। यानंतर आपण जे पनीरचे तुकडे करून ठेवले ते घालायचे,
थोडीशी कसुरी मेथी आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। लक्षात असू द्या, आपण जो कांदा आणि टोमॅटोचा मसाला बनवला त्यामध्ये सुद्धा आपण मीठ घातलं होतं, तर इथे मीठ बेतानेच घाला, टेस्ट करा आणि नंतर मिठाचा वापर करा। सुरुवातीला कमीच मीठ वापरा। मिक्सरचं भांडं धुवूनच यामध्ये मी पाणी घातलंय। व्यवस्थित मिक्स करायचं, झाकण ठेवून 7 ते 8 मिनिटं ही भाजी छान स्लो गॅसवर शिजवून घ्यायची। तर तुम्ही पाहू शकता याला मस्त तर्री आली आहे, रंग सुद्धा मस्त आलाय, दिसायला किती मस्त दिसते, खायला तर अप्रतिम लागते। ही भाजी बघूनच भूक लागेल, सुगंध तर इतका घरभर पसरलाय। आता बारीक चिरलेली यावर कोथिंबीर घालायची आहे आणि मिक्स करून घ्यायची ही भाजी। पहा किती मस्त भाजी झाली आहे, हॉटेलपेक्षा भारी भाजी ही बनते घरीच। ही भाजी चपाती बरोबर, पराठ्या बरोबर, नान बरोबर, शिवाय पुरी बरोबर सुद्धा खाऊ शकता। अप्रतिम चवीला लागते। नेहमीची एकाच प्रकारची तुम्ही मटार पनीरची भाजी बनवत असाल तर या पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा। हॉटेलमध्ये जाऊन अशी चमचमीत मटार पनीरची भाजी खाण्यापेक्षा घरच्या घरीच जर तुम्ही अशी मटार पनीरची भाजी बनवली तर सगळेच आवडीने खातील। खायला खूपच भन्नाट लागते, तर नक्की करून बघा। माझी खात्री आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।